आज सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे संजय गांधी निराधार योजना। महत्त्वाची सूचना म्हणजे 3 कागदपत्र जमा करा अन्यथा पैसे बंद होणार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या YouTube चॅनलवर। आज सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना। महत्त्वाची सूचना अशी आलेली आहे म्हणजे 3 कागदपत्रे जमा करायची आहे अन्यथा पैसे बंद होऊ शकतात। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी 30 जून पर्यंत ही कागदपत्रे सादर करायची आहे। या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी 1 एप्रिल ते 30 जून 2026 या कालावधीमध्ये तहसील कार्यालय असेल किंवा त्यांच्या गावातील तलाठी यांच्याकडे हयात असल्याची नोंद करायची आहे। तसेच एप्रिल ते जून 2026 या कालावधीमध्ये आवश्यक ती कागदपत्रे 30 जून 2026 पर्यंत जमा करण्याचे आवाहन तहसीलदारांनी केलेले आहे। ज्या लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे अशा लाभार्थ्यांनी तहसीलदाराकडे आपली महत्त्वाची कागदपत्रे जमा करायची आहे। तहसीलदार असतील या गावातील तलाठी असतील यांच्याकडे आपली कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे। आता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती आपण जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचे म्हणजे 30 जून पर्यंत आपल्याला ही कागदपत्रे जमा करायची आहे। सर्वप्रथम उत्पन्नाचा दाखला, तो म्हणजे वर्ष 2025-26 चा असेल, याची छायांकित प्रती आपल्याला त्यामध्ये जमा करायची आहे। नंबर 2 आहे हयातीचे प्रमाणपत्र। हयातीचे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्ड सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, 3 कागदपत्रे जमा करणे 30 जून पर्यंत जमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। उत्पन्नाचा दाखला, हयातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड। वयोगटात महत्त्वाची सवलत आलेली आहे। एक विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे वय 50 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना आता दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही। मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या लाभार्थ्यांचे वय 50 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना आता दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही। अशा लाभार्थ्यांनी दर 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला सादर करायचा आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा लाभार्थ्यांनी म्हणजे ज्यांचे वय 50 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा लाभार्थ्यांनी दर 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला सादर करायचा आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीही या योजनेचा लाभ घेत असेल तर 30 जून पर्यंत आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून पेन्शन किंवा मानधन मिळण्यात खंड पडणार नाही। ही माहिती गरजूपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणतेही मानधन तांत्रिक कारणास्तव थांबू नये। तुमची काही विशिष्ट शंका असल्यास तुम्ही विचारू शकता। अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। धन्यवाद।